लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आले आहे की बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने नरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये उदाहरणार्थ विहीर, वृक्षारोपण, फळबाग, तलाव, गाय गोठा, कांदा चाळ, रस्ते, नाले, ब्लॉक इत्यादी मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी संबंधित नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत। विशेषतः बीड तालुक्यातील वरवटी, चराटा, अंजनवती, लिंबा गणेश तसेच वडवणी तालुक्यातील काही गावांमध्ये संबंधित कामांमध्ये लाभार्थ्यांना लाच न देता कोणतेही काम मिळत नाही अशी परिस्थिती आहे। शिवाय अनेक लाभार्थ्यांना काम झाले असतानाही त्यांच्या पेमेंटमध्ये विलंब केला जातो। एवढेच नाही तर कधी बिलही दिलेच जात नाही असेही निदर्शनास आले आहे। सदर प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाच्या विश्वासार्हतेवर व जनतेच्या अपेक्षांवर परिणाम होत आहे। त्यामुळे आपण कृपया या प्रकरणी तातडीने चौकशी लावून दोषींवर कडक कारवाई करावी। जर या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले तर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील पीडित नागरिकांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन माननीय उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे। यावेळी माजी सैनिक अशोक एडे, जिल्हाध्यक्ष रफिक पठाण, अल्पसंख्याक संकेत विभाग प्रमुख शकील पठाण, सय्यद सादेक, शहराध्यक्ष कृष्णा जगताप, तालुका अध्यक्ष मिलिंद बाळणे, कैलास पालीवाल इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना पत्र देण्यात आलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये चालत असणाऱ्या नरेगा मधील योजना ह्या सर्व भ्रष्टाचाराची भेट चढत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची कामं झाली आहेत त्यांना पैसे भेटत नाहीत। जोपर्यंत तुमचे अधिकारी किंवा त्यातील सामील असलेले कर्मचारी जोपर्यंत चिरीमिरी घेत नाहीत तोपर्यंत त्यांची फाईल देखील हलवत नाही। अशा अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर या दोषी असणाऱ्यावर चौकशी करून कारवाई केली पाहिजे। विहिरी असतील, तळे असतील, पुन्हा रेड ब्लॉक असतील, नाली असेल, अशी जी कामं होतात ते सर्व भ्रष्टाचाराची भेट चलत आहेत। योग्य ते चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या भागातील ज्या नागरिकांचे पैसे भेटले नाहीत, ज्या शेतकऱ्यांचे पैसे भेटले नाहीत, अशा शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन उभा करेल अशी आम आदमी पार्टी आज तुम्हाला सूचना देत आहे। यावरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ही सर्वस्व जबाबदारी ही आपली प्रशासनाची असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.